घे चहा. पण मला नगायच्या. अगं घे की ग, एवढ्या प्रेमानं आणलाय तुझ्यासाठी चहा, घे. दुर्गे, तुझं प्रेम मला नग वाटतं. जरा आजच प्रेम करतीस तू. असं काय करतेस आत्ते, घे की ग चहा. दे. बोल, काय विचारायचं होतं? आत्ते तुला माहितीये ताईनं का नाही काय बाय लिहून दिलंय म्हणो. लिहून दिलंय? आणि लिहून द्या या भुई हातात पेन पकडल असं वाटतं वे तुला? अगं तसं नाही गाते. अगं वकिलाकडनं लिहून दिलंय. अगं पण काय लिहून दिलंय जरा स्पष्ट बोल की. म्हणजे मी असं ऐकलंय का मास्तनीनं ताईला लिहून मागितलंय का शाळा हितनं पुढं कवा बी बंद करायची नाही. आणि हा का शाळेवरचा हक्क का नाही ताई कायमचा सोडून द्यायचा. मला नाही ठाव. घरात एवढ्या गोष्टी होत्या आत्ते आणि तुला कसं ठाव नाही? हा तसं कानावर आलंय माझ्या, पण नक्की काय मला ठाव नाही. आणि भुईने जर का हे समज केलं असेल ना, ती एक नंबर काम केलं बघ. मी आधीपासून तिला सांगतेय समधी कामं सोड आणि लग्नाकडे लक्ष दे. म्हणजे आत्ते ताईनं का नाही शाळेवरचा हक्क सोडायला नाही पाहिजे होता. मग काय तिनं लग्न सोडलं पाहिजे वय? काय काय पण बोलते तू दुर्गी. अगं तसं नाही आत्ते. हे बघ ताईचं लग्न बी व्हायला पाहिजे होतं आणि शाळा बी बंद व्हायला पाहिजे होती. अगं पण सुनबाईची आटच आहे ना व. जर का भुईनं शाळा बंद केली तर ती घरला परत येणार नाही. आणि जर का ती घरला परत आली नाही तर मोठे मालक काय भुई सोबत लग्न करणार नाहीत. म्हणजे मास्तरीन खरंच घरला परत येणार आहे? हा आता भुईनं शाळा बंद न करण्याचं कबूल केलं असेल तर ती नक्की परत येईल की. आत्ते मास्तरीन आणि ताई भेटली तेव्हा त्यांच्यात काय बोलणं झालं असेल ग? म्हणजे मला काय वाटतंय ताई त्या मास्तरीचं एवढं का ऐकायला लागल्या? समजा मागण्या मान्य का करायला? का त्या मास्तरीनं काही चेटूक बिटूक तर केलं नसतं ना ताईवर? काय बोलली असेल ग ती ताईला? सुनबाई लय हुशार आहे. तिला कळतं कवा कसं काय बोलायचं, कुठं काय बोलायचं तिला समज कळतं. तुझ्या वाणी फकस्त तोंडाच्या वाफा दौडत नाही. लय समंजस आहे ती. हा बरोबर आहे. तसं बी मास्तरीन लई पटाईत आहे बघ बोलण्यात. अगं भुईचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे ना. तिला जर का कोणी शांतपणे नीट गोष्टी समजावून सांगितल्या, तिनं विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं दिली ना तर ती समोरच्या मनासारखी करते बघ. पण तरी बी आत्ते मला काय खरं वाटत नाही बघ. म्हणजे बघा मला असं वाटतंय का ताई हे जे समज करायली का नाही त्याच्या मागं ताईचा काहीतरी उद्देश असेल. उठ. हा उठ. अगं काय? निघ. अगं हे आत्ते निघ म्हटलं ना. कुणाला हाकलायल्यास? सारखं सारखं आमच्या दुर्गीच्या डोक्यावर काय बसतोयस? निघ. कोण? निघ म्हटलं ना. कोण? कुणाबद्दल बोलतेस तू? भूताला हाकलवते. कुठं आहे भूत? सांग की कुठं आहे भूत? तुझ्या डोसक्यावर बसलंय संशयाचं भूत. त्यालाच पळवते, त्यालाच पिटाळते. निघ. निघ. आत्ते तुला सांगायचं नसेल तर सांगू नकस. विचारेन ताईला. ते वेगळीच भुवनेश्वरी बघायला मिळते मला. म्हणजे मला कळलं नाही. अक्षरा मी तुला म्हणालो होतो तसं त्याच्याशी बोललो. त्याला सांगितलं की मला छान शोकीमध्ये थाटामाटामध्ये गाव बोलवून लग्न नको आहे. मला साधं लग्न हवंय घरच्या घरी. रजिस्टर किंवा कोर्ट मॅरेज करायचं आहे. तर याच्यावरती आता आपल्याला काय अपेक्षा असते अक्षरा? किती आक्रस्ताळेपणा करेल, चिडचिड करेल, वाद घालेल, भांडणं करेल. अक्षरा सरप्राइझिंगली यातलं काहीच केलं नाही तिनं. शांत होती ती. हो म्हणाली, तयार झाली. मला म्हणाली की आता आम्ही ठरवलंय की कशात वाद घालायचा नाही, शांतपणे सगळं करायचं, ज्याला जे हवंय ते आपण देऊन टाकायचं. हे सगळं मला अपेक्षित नाहीये अक्षरा. ही अशी भुवनेश्वरी इतक्या वर्षात मी कधी पाहिलेली नाहीये. परिस्थितीनुसार माणूस बदलतो ना बाबा. खरंय अक्षरा, पण तिच्यातला हा बदल आपल्यासाठी चांगला आहे का वाईट आहे हे कसं कळणार? काही झालं तरी भुवनेश्वरी आहे ना ती. इतक्या वर्षाचा स्वभाव आहे तिचा, पिंड आहे, तो कसा बदलेल? आणि तिचा स्वभाव कसा आहे आपल्याला माहिती आहे चांगलं. स्वतःच्या स्वार्थासाठी ही बाई कुठल्याही थराला जाते हे आपण बघितलंय ना डोळ्यांनी. ते काही असलं बाबा तरी त्यांना आता तुमच्याशी लग्न करायचंय आणि ते करण्यासाठी त्या काही करायला तयार होतात. हा म्हणजे असं असू शकेल अक्षरा. ठीक आहे, पण
गोष्टी आपल्याला हव्या तशा होत आहेत हे महत्वाचं आहे. अक्षरा, आता तिला असं वाटतंय की तिनं तिच्याकडनं शाळा बंद करायचा निर्णय थांबवला म्हणजे तिचं काम झालं. आता तू परत येशील, ती वाट बघतेय तुझी. तिनं घरात लग्नाची तयारी वगैरे सुरू केली आहे. पण मला काय वाटतं ना अक्षरा, की त्याचे प्ले स्कूलचा विषय आहे ना, तो आपण आता पुढे आणूया. म्हणजे बघ, तिच्याकडे सगळी यंत्रणा आहे. तिने जर मनात आणलं तर एका दिवसात एका रात्रीत प्ले स्कूल सुरू होऊ शकेल. तर तिला ते सांगूया की बाई प्ले स्कूल सुरू कर. आणि एकदा ते जर सुरू झालं ना अक्षरा, की सगळं कॉन्क्रीट होईल. आणि मग बाळा तू घरी यायला काही हरकत असणार नाही. मी बोलते बाबा मॅडमशी आणि कळवते तुम्हाला त्या काय म्हणतात ते. हां, ओके. ठेवते आता. हां, बाय. बघा, मला हवी होती ती अजून एक गोष्ट झाली. काय ग, आता काय झालं? अगं, बाबांना थाटामाटात लग्न करायचं नव्हतं, त्यांना रजिस्टर लग्न करायचं होतं. पण आम्हाला असं वाटलं की भुवनेश्वरी मॅडम कदाचित तयार नाही होणार यासाठी, पण त्या तयार झाल्या. आता फक्त आई त्यांनी प्ले स्कूलची माझी मागणी पूर्ण करू देत, मग माझ्या ऑलमोस्ट सगळ्या मागण्या मान्य होतील. मी आले, मी मॅडमशी बोलून येते. हो हो. विद्या, अक्षरा हे सगळं करते खरं, पण मला काही खरं वाटत नाही. अहो, तुम्ही नका ना काळजी करू. अक्षरा म्हणते ना सगळं ठीक करेल म्हणून. आता आपण तिला कुठल्याच बाबतीत नको अडवायला हो. हे बघा, आता ना अधिपती आणि अक्षरा यांच्यातलं भांडण संपणं फार महत्वाचं आहे. अधिपतींना कळलं पाहिजे ना बाळाबद्दल. हे जास्त दिवस लपवून ठेवणं बरोबर नाही हो. हे बघा, आता ना आपण फक्त शांत राहूयात आणि अक्षराला सपोर्ट करूयात, बस.